आज मी तुमच्यासोबत प्रवासात कामी येणाऱ्या 2 उपयोगी वस्तू शेअर करणार आहे। पण त्याआधी सकाळी जेवणाला काय बनवायचं हा सर्वात मोठा प्रश्न असतो आणि प्रवासातून परतल्यावर मात्र कंटाळा येत असतो। तर आज विचार केला की मसाला पराठा बनवावा। तर इथे मी पोळी लाटून घेतली, आतल्या साईडला तूप लावलं, आवडीनुसार मसाले घातलेले आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून त्रिकोणी पराठा लाटून घेतला। वरच्या साईडला तीळ देखील घातली आणि हा पराठा खूप जास्त टेस्टी लागतो। तुम्ही वाटेल तर लोणचा सोबतही बनवू शकता, पण आता हिवाळ्याचा सीझन लवकरच संपतो आहे, म्हणूनच आज हिरव्या वाटाण्याची मसालेदार उसळ बनवली होती आणि त्यासोबत मस्त असं लिंबाचं लोणचं। थोडाफार आराम केला, दुपारी वेळ होता म्हणून बॅग देखील अनपॅक करून घेतली, कारण नंतर खूप जास्त पसारा होतो। हिमाचलवरून परतताना रस्त्यावर आम्हाला ही शॉप दिसली, त्यातून मी ही बास्केट त्याचबरोबर फ्रूट बास्केट घेतलेली आहे। ही बास्केट मला खूप युजफुल वाटली। ही एक पिकनिक बास्केट आहे, ज्यामध्ये आपण खाण्यापिण्याचा सामान कॅरी करू शकतो आणि खूप छान असं प्रोडक्ट आहे। तुम्हाला जर मागवायचं असेल तर मी स्क्रीनवर टॅग करते। त्याचबरोबर ना ही एक मॅट्रेस जी मी प्रवासासाठी मागवली होती आणि जी खूप युजफुल आहे। याची हवा तुम्ही काढून याला कुठेही फोल्ड करून ठेवू शकता। ही देखील खूप युजफुल आहे। घरात जर लहान मुले असतील ना तर त्यांना झोपवायचा सर्वात मोठा प्रश्न असतो, तर आम्हाला खूप लाँगचा प्रवास करायचा होता, त्यासाठीच ही मॅट्रेस मी मागवली होती। आता याचं काम झालं म्हणून याला कपाटात व्यवस्थित फोल्ड करून ठेवून देणार आहे। रात्री सिंपल्स असं जेवण केलं आणि दिवसाचा शेवट केला। चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।